खमंग मसाल्याचा सुगंध, मंद आचेवर शिजलेलं रसाळ मटण आणि तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत रस्सा. अशी मेजवानी मिळाली की जेवणाची मजाच काही वेगळी असते. गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत ना हा रस्सा मस्त लागतो. तुम्हालाही मटण रस्सा आवडत असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला सांगा. त्याकरता घेतलं आहे भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, अद्रक, लसूण, धणे, जिरं हे सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे. मूठभर कोथिंबीर घ्यायची, जरासं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर आता हा मसाला तुम्ही 1 आठवडा फ्रीजमध्ये ठेवला तरीही खराब होणार नाही. इथे मी 800 ग्राम मटण घेतलं आहे. मटण धुवून घेतलं आहे. त्यात दही, आलं लसणाची पेस्ट, हळद, मीठ, थोडंसं तेल आणि कोथिंबीर घालून याला मॅरिनेट केलं आहे. इथे काही खडे मसाले घेतले, तर घरात जेही खडे मसाले असतील ते घ्यायचे, थोडेसे भाजून घ्यायचे आणि थोडेसे कुटून घ्यायचे. कुठले की काय होतं ना, याचा मस्त असा फ्लेवर उतरतो भाजीमध्ये. 1 चमचा 6 जिरं घेतले, ते सुद्धा थोडंसं भाजून घेतलं आणि 1 चमचा सूप घेतला आणि 1 तेजपान घेतलं. तेल गरम करायचं आणि हे सर्व गरम तेलात घालायचं. गॅस मिडियम ठेवायची, परतून घ्यायचं आणि नंतर त्यात वाटण घालायचं. आता तुम्हाला किती रस्सा करायचा आहे त्या अंदाजे तुम्ही वाटण घाला. आता हे वाटण आपण परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. सर्व भाजलेलंच आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. हळद घालायची, लाल तिखट घालायचं. तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घाला. हे सुद्धा एखादी मिनिट आपण परतून घेऊया. 2 टमाटर घातले. टमाटर तुम्हाला नको असेल नाही घातले तरी चालेल. मीठ घालायचं, झाकण ठेवून 3-1 मिनिट हे सर्व अगदी नरम होतपर्यंत शिजवून घ्यायचं. तर इथे बघा मसाला आपला मस्त तयार झालेला आहे. तेल सुटलेलं आहे. थोडासा काळा मसाला घातला, त्याऐवजी तुम्ही मटण मसाला, गरम मसालासुद्धा वापरू शकता. नंतर यात मटण घालायचं. मटण घातल्यानंतर यात थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची. आता काय करायचं, हे मस्त मटण ना मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायची आणि यावर झाकण ठेवून हे मटण ना थोडंसं मीठ घातलं आहे. झाकण ठेवून हे मटण मसाल्यातच आपल्याला 5-1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांनी बघा मसाल्याची रंगत बघा, काय मस्त दिसते. तेल आलं आहे वर, रस्सा मस्त झालेला आहे. आता काय करायचं, हे मिक्स करून घ्यायचं. आता आपण मटण रस्सा करतो आहे, तर यात आपल्याला पाणी घालायचं आहे कारण मटण अजून शिजलेलं नाही आहे. तर यात गरम पाणी घालायचं. तुम्हाला किती रस्सा करायचा त्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं कारण आपल्याला मटण शिजवायचं आहे. एक उकळी आणायची, गॅस झाकण ठेवायचं आणि मटण 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायची आणि 15 ते 20 मिनिटानंतर बघा काय रस्सा झाला आहे, काय मटण झालं आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटतं. अगदी कमी गॅसवर शिजवायचं म्हणजे अजून जास्त टेस्टी होतं. एकच मसाला केला आहे आपण आणि त्या एकच मसाल्यात इतकं मस्त असं झणझणीत मटण होतं ना. नक्की एकदा करून बघा आणि नंतर तुम्ही तुमचे अनुभव मला शेअर करा. खूप भारी लागतं हे. मस्त असं भाकरीसोबत चुरून खायला किंवा मस्त असं राईससोबतसुद्धा मस्त लागतं. तर चला तुम्ही पण एकदा ट्राय करा.